नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे भंडारा पोलिसांनी MPSC विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मोफत इनिशिएटिव्ह दिशा इनिशिएटिव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा आपण जिओग्राफीची जी सिरीज सुरू केलेली आहे तर त्यातील आपला आजचा टॉपिक असणार आहे महाराष्ट्र स्थान विस्तार आणि आकार. मध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राचं भौगोलिक स्थान, त्याचा आकार, त्याचा विस्तार की सीमा महाराष्ट्राच्या ज्या असतील भारतामध्ये इव्हन जगामध्ये महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी लोकेट करता येईल ते आपण आज पाहणार आहोत. तर ठीक आहे, तयार आहात? मागचे जे 2 लेक्चर्स झालेले आहे आपले ते आय होप सो तुम्ही पाहिले असतील आणि रिवाइज केले असतील, बिकॉज ते फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सिलेबस डिस्कशन घेतलेले आहे. नेक्स्ट आपण खनिज संपत्ती जो आहे तो पार्ट सुद्धा पाहिलेला आहे. आणि आज एक महत्वाचा पार्ट महाराष्ट्र स्थान विस्तार आणि आकार, हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, बेसिक आहे जिओग्राफीचा. बिकॉज महाराष्ट्राचे जिओग्राफी शिकायची तर महाराष्ट्राचं पृथ्वीवरील स्थान माहिती असणे, महाराष्ट्राच्या सीमा माहिती असणे, महाराष्ट्राचे भारत देशातील स्थान लोकेट करणे हे इम्पॉर्टंट आहे. सो चला सुरू करू आजचा टॉपिक. ठीक आहे, ओके. नाऊ सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं आहे महाराष्ट्राचं स्थान. ठीक आहे. सो ह्या माझ्या हँड रिटन नोट्स असतील ज्या तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावरती मिळून जातील. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा स्थान बघायचं आहे आपल्याला. तर स्थान आपण कोणत्या याने सांगतो तर अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे. सो पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचं ज्यावेळेस आपल्याला स्थान सांगायचं आहे तर 2 गोष्टींचा वापर करतो. तर त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आपण सांगतो आणि रेखावृत्तीय विस्तार आपण सांगतो. ठीक आहे. सो अक्षवृत्त म्हणजे काय आणि रेखावृत्त म्हणजे काय, सो या कन्सेप्ट ज्या आहे त्या आधी आपण क्लिअर करूया. ठीक आहे. ओके. सो एक मिनिट. येस. तर अक्षवृत्त म्हणजे काय. ठीक आहे. सो अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक वर्तुळाकार रेषा ज्या पृथ्वीवरील ठिकाणांचे उत्तर दक्षिण स्थान म्हणजेच अक्षांश दर्शवतात. सोपं आहे, मोठी डेफिनेशन आहे. अक्षवृत्त म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताला समांतर असणाऱ्या पूर्व पश्चिम काल्पनिक वर्तुळाकार रेषा ज्या पृथ्वीवरील ठिकाणांचे उत्तर दक्षिण स्थान अक्षांश दर्शवतात. ठीक आहे. सो हे पहा, सगळ्यात आधी विषुववृत्त काय, कर्कवृत्त, मकर वृत्त म्हणजे काय तर ते एकदा पाहूयात. ठीक आहे. सो ही पृथ्वी. ठीक आहे. पृथ्वीवरती मध्यावरून ही जी आडवी लाईन जाते. ठीक आहे. ठीक आहे. ही जी काही आडवी लाईन जातीये तर तो आहे इक्वेटर. इक्वेटर म्हणजे काय, विषुववृत्त. ठीक आहे. इमॅजिनरी आहे. पृथ्वीवरती ह्या लाईन्स खऱ्याच मारलेल्या आहेत का, ऑब्व्हियसली नाही. सो ही एक इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे. तर ही पृथ्वीला 2 भागांमध्ये पृथ्वीचं पार्टिशन करते. ठीक आहे. हा वरचा आणि हा खालचा. तर ह्या विषुववृत्ताला ह्या ज्या पॅरलल समांतर लाईन मारलेल्या आहे काही ठराविक अंतरावर, सदर्न हेमिस्फिअर आणि नॉर्दर्न हेमिस्फिअर बोलतात त्याला. ठीक आहे. तर मग ह्या ज्या लाईन मारलेल्या आहेत तर ह्याला काय बोलतात, ह्या आडव्या लाईन आहेत तर याला आपण अक्षवृत्त बोलतो. ठीक आहे. यांचा वापर कशासाठी करतो आपण तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाची स्थान निश्चिती करण्यासाठी. ह्या ज्या लाईन्स आहेत त्या पर्टिक्युलर डिस्टन्स वरती मारलेल्या आहेत. हा झाला 0 डिग्री. ठीक आहे. सो 0 डिग्री वरती झाला विषुववृत्त. त्याच्यानंतर येतो इकडे
0 डिग्री, 1 डिग्री, 2 डिग्री, सो 30 डिग्री. साऊथला आहे, हा विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूला आहे, त्यामुळे 30 डिग्री साऊथ म्हणजेच 30 डिग्री दक्षिण बोलणार. ठीक आहे. आणि जर उत्तर नॉर्थला असेल विषुववृत्ताच्या तर 30 डिग्री नॉर्थ म्हणजे 30 डिग्री उत्तर. ठीक आहे. सेम 30 नंतर 60. ठीक आहे. 60 डिग्री नॉर्थ, 60 डिग्री साऊथ. आणि पोल म्हणजेच ध्रुव, हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव. ठीक आहे. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव त्या ठिकाणी किती आहे? 90 डिग्री. ठीक आहे. सो विषुववृत्त 0 डिग्रीला, त्याच्या खाली 30 डिग्री साऊथ, 30 डिग्री साऊथ, वरती 30 डिग्री नॉर्थ, सेम 60 डिग्री साऊथ, 60 डिग्री नॉर्थ. आणि उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव ज्या ठिकाणी आहे 90 डिग्री आणि 90 डिग्री साऊथ. ठीक आहे. एक मिनिट. याच्यामध्ये अजून क्लिअर होईल तुम्हाला. हे पहा, ही पृथ्वी. ठीक आहे. पृथ्वीवरती ह्या आडव्या लाईन्स आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. ही येल्लो. ठीक आहे. तो ही लाईन जी पृथ्वीला 2 समान भागामध्ये डिवाइड करते, विभाजन करते. ठीक आहे. त्यानंतर हा झाला विषुववृत्त. वरती जर गेलं तर सेम जी लाईन आहे अराउंड 25 म्हणजे 25 ते 30 अक्षवृत्तावरती जी लाईन आहे तर त्याला आपण कर्कवृत्त बोलतो. इंग्लिशमध्ये त्याला बोलणार ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. ठीक आहे. मराठी नाव लक्षात राहत असेल मराठी ठेवा, इंग्लिश नाव लक्षात राहत असेल इंग्लिश ठेवा. ठीक आहे. बट दोन्हीही आयडिया असू द्या. ठीक आहे. सो कर्कवृत्त विच इज अराउंड 25 ते 30 डिग्री नॉर्थ. ठीक आहे. सेम 25 ते 30 डिग्री साऊथ. हे काय झालं? मकर वृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. हे क्लिअर झालेलं आहे का की पृथ्वीवरती आपण काही कारणासाठी म्हणजेच पृथ्वीवरील ठिकाणांचे स्थान निश्चिती करण्यासाठी आपण पृथ्वीला उभ्या आणि आडव्या लाईन मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर या ज्या आडव्या लाईन्स आहेत पृथ्वीवरती मारलेल्या, इमॅजिनरी, काल्पनिक आहेत. शब्द लक्षात ठेवा, काल्पनिक. ठीक आहे. सो या ज्या आडव्या लाईन्स आहेत तर त्यांना आपण अक्षवृत्त बोलतो. अक्षवृत्तामध्ये 0 डिग्रीला जे अक्षवृत्त असणार आहे ते आहे विषुववृत्त. पृथ्वीला दोन्ही भागांमध्ये इक्वल पार्ट्स मध्ये ते डिवाइड करतं. आणि ह्या विषुववृत्ताचा वरचा जो भाग आहे तो झाला उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग आहे तो झाला दक्षिण गोलार्ध. ठीक आहे. वरचा भाग उत्तर गोलार्ध, खालचा भाग दक्षिण गोलार्ध. ठीक आहे. सो विषुववृत्त वरचा भाग उत्तर गोलार्ध, खालचा भाग दक्षिण गोलार्ध. अराउंड 25 ते 30 डिग्री नॉर्थ. ठीक आहे. नॉर्थ वरती जे ठिकाणं येतील तर त्यांना नॉर्थ लागेल, उत्तर लागेल. आणि खाली जी ठिकाणं येतील त्यांना दक्षिण गोलार्धात असल्यामुळे साऊथ लागणार. 25 ते 30 डिग्री नॉर्थला असणार आहे कर्कवृत्त. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि 25 ते 30 डिग्री साऊथला जी लाईन असणार आहे ती झाली मकर वृत्त म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. आय होप सो हे क्लिअर झालेलं असेल. ठीक आहे. सो ओके. ठीक आहे. हे पहा, हे सांगितलं मी तुम्हाला की इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त ही 30 डिग्रीच्या अराउंड, खाली कर्कवृत्त, सॉरी मकर वृत्त, वरती कर्कवृत्त, इथे उत्तर ध्रुव, खाली दक्षिण ध्रुव,
ठीक आहे, हा झाला उत्तर गोलार्ध, उत्तर गोलार्ध, आणि हा झाला दक्षिण गोलार्ध. ठीक आहे, दक्षिण गोलार्ध. आय होप सो अक्षवृत्ताची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल. ठीक आहे, नेक्स्ट तसाच इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्याकडे दुसरा, तो म्हणजे रेखावृत्त. एकदा पुन्हा डेफिनेशन वरती आपण नजर टाकू. डेफिनेशन लक्षात असू द्या, काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्या परीक्षेमध्ये छोट्या छोट्या आहेत की ज्या आयोग तुम्हाला त्या ठिकाणी फसवू शकतं किंवा गोंधळात टाकू शकतं. तर फर्स्ट अक्षवृत्ताची डेफिनेशन बघू. आयोगाने विचारली तर यायला हवं. ठीक आहे, सो पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताला समांतर आपण पाहिलं 0 डिग्रीला जी आडवी लाईन आहे त्याला विषुववृत्त बोलतो, आणि त्या विषुववृत्ताला ज्या समांतर लाईन्स आपण वर आणि खाली मारलेल्या आहेत, ठीक आहे, विषुववृत्ताला समांतर. इम्पॉर्टंट वर्ड. पूर्व पश्चिम, त्या लाईन कुठून सुरू होत आहेत? सपोज ही पृथ्वी आहे, ठीक आहे, इकडे पश्चिम, इकडे पूर्व, वरती उत्तर, खाली दक्षिण. ठीक आहे, सो ही लाईन, या लाईन्स ज्या आहेत त्या कशा आहेत? पूर्व पश्चिम. ठीक आहे, पूर्व पश्चिम ह्या लाईन जातात. सेकंड, काल्पनिक आहेत या, आणि यस वर्तुळाकार रेषा आहेत. काल्पनिक आहे, खरोखर कोणी मारलेल्या नाहीयेत त्या लाईन्स, दे आर जस्ट इमॅजिनरी. ठीक आहे, वर्तुळाकार रेषा, बिकॉज या पृथ्वीवरती अशा वर्तुळाकार असणार आहेत. वन साइड ज्यावेळेस बघतो आपल्याला सपाट दिसतात, बट पृथ्वी गोल आहे, आणि त्या लाईन्स ज्या आहेत एका बिंदूपासून स्टार्ट होऊन पूर्ण राऊंड करून पृथ्वीला पुन्हा या ठिकाणी येतात. सो ह्या वर्तुळाकार लाईन्स आहेत अशा. ठीक आहे, सो आणि या पृथ्वीवरील ठिकाणांचे उत्तर दक्षिण स्थान जे आहे ते दाखवतात. ठीक आहे, उत्तर दक्षिण स्थान दर्शवतात. ठीक आहे, सो अक्षवृत्तांबद्दल नेक्स्ट जी काही माहिती आपल्याला घ्यायची आहे की अक्षवृत्त एकूण 181 आहेत. किती आहेत? 181. ठीक आहे, बघा, लेट्स सी, आपण काउंट करूया. ओके, हे पहा, हा 0, हे 0, हा एक अक्षवृत्त. याच्या खाली किती पर्यंत आहे? 90 डिग्री पर्यंत, म्हणजे 90 डिग्री साऊथ प्लस 90 डिग्री, वरती किती आहेत? 90 डिग्री नॉर्थ प्लस 1. हा एक कुठला? विषुववृत्ताचा, 0चा. ठीक आहे, सो किती झाले? 90, 90, 180 प्लस 1, सो इट इज 181. क्लिअर? एकूण अक्षवृत्ते किती आहेत आयोग विचारू शकता आणि विचारलेला आहेत. तो किती आहेत एकूण अक्षवृत्ते? 181. सोपं आहे, आकडा जरी विसरला, 0 डिग्रीचा विषुववृत्त, त्याच्या खाली 90, त्याच्या वरती 90, सो 181 अक्षवृत्त आहेत. सोपी फॅक्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, ही अक्षवृत्ते एकमेकांना कशी आहेत? समांतर आहेत. ठीक आहे, ही अक्षवृत्त एकमेकांना कशी आहेत? तर ही अक्षवृत्त एकमेकांना समांतर आहेत. पॅरलल, समांतर इज पॅरलल, असे जात आहेत ना, सो याला बोलतात समांतर, एकमेकांना समांतर आहे. नेक्स्ट, विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे किंवा फॅक्ट्स बोला की विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत ज्यावेळेस आपण जातो तर त्यांची लांबी कमी कमी होत जाते. हे पहा, इक्वेटरवरती याची लांबी, इक्वेटरवरती याची लांबी जी आहे ती सर्वाधिक आहे. जसं जसं विषुववृत्तापासून तुम्ही ध्रुवापर्यंत जाणार, वरती किंवा खाली, तर यांची लांबी जी आहे ती कमी होत जाते.
ठीक आहे. लांबी सर्वाधिक विषुववृत्तावरती असणार आणि विषुववृत्तापासून जसं जसं तुम्ही ध्रुवापर्यंत जाणार, उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, त्यांची लांबी कशी होत जाणार, कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे. यस, 2 फॅक्ट्स आपण लक्षात ठेवलेले आहेत. एकूण 181 अक्षवृत्त आहेत. सेकंड, ते एकमेकांना समांतर आहेत. थर्ड, विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते. ठीक आहे. नेक्स्ट, आता पृथ्वीवरील स्थान दाखवण्यासाठी आणखी एक पॅरामीटर जो आहे तो यूज केला जातो आणि तो इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे रेखावृत्त. अक्षवृत्त आडव्या लाईन्स, रेखावृत्त उभ्या लाईन्स. ठीक आहे. गोंधळायचं नाही, सारखं सारखं वाचून या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत आणि या गोष्टी आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. भूगोल विषयामध्ये या गोष्टी आपण शिकलेल्या आहोत. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे, जेणेकरून क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॅक्ट्स वरती कमी भर देता येईल आणि कन्सेप्च्युअली जास्त तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह. ओके. सो रेखावृत्ते. रेखावृत्ते म्हणजे काय, तर पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून आपण पाहिलेला, पृथ्वी इकडे उत्तर ध्रुव, इकडे दक्षिण ध्रुव, तर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या पुन्हा काल्पनिक उभ्या रेषा ज्या पृथ्वीवरील ठिकाणाचे पूर्व पश्चिम स्थान दर्शवतात त्यांना बोलतो रेखावृत्त. ठीक आहे. अगेन, ठीक आहे. रेखावृत्त म्हणजे काय, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या काल्पनिक उभ्या रेषा ज्या पृथ्वीवरील ठिकाणाचे पूर्व पश्चिम स्थान दर्शवतात. ठीक आहे. तर त्यांना आपण काय बोलतो, रेखावृत्ते. ठीक आहे. सो त्यांना आपण बोलतो रेखावृत्ते. हे पहा, हा उत्तर ध्रुव, ओके, ओके, तर हा उत्तर ध्रुव, हा, ओके, यस, ही झाली प्राइम मेरिडियन. काय आहे आपण बघणार आहोत. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ज्या लाईन्स, उभ्या लाईन्स काढलेल्या आहेत त्यांना आपण काय बोलतो, तर त्यांना आपण बोलतो रेखावृत्त. इंग्लिश मध्ये लॉन्जिट्यूड. ठीक आहे. लॉन्जिट्यूड इकडे आहे, लॉन्जिट्यूड. ठीक आहे. सो रेखावृत्ताची कन्सेप्ट समजली की पृथ्वीवरील ज्या काही इमॅजिनरी लाईन्स आहेत, काल्पनिक लाईन्स उभ्या, तर त्यांना आपण सिंपली रेखावृत्त बोलणार आहोत. आडव्या लाईन्स अक्षवृत्त, आडव्या लाईन्स अक्षवृत्त, उभ्या लाईन्स रेखावृत्त. लक्षात ठेवायला सोपं आणि लक्षात येऊन जातं वारंवार वाचून. ठीक आहे. सो ह्या उभ्या लाईन्स आहे. येस, आता रेखावृत्ताबद्दल काही फॅक्ट्स आपण बघणार आहोत. अक्षवृत्त टोटल किती होती, 181. अक्षवृत्त कशी होती, एकमेकांना समांतर होती. ठीक आहे. नाउ रेखावृत्त डेफिनेशन पाहिली. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत काढलेल्या काल्पनिक उभ्या रेषा ज्या पृथ्वीवरील ठिकाणाचे पूर्व पश्चिम स्थान दर्शवतात त्यांना आपण बोलतो रेखावृत्ते. ठीक आहे. एकूण रेखावृत्ते किती आहेत, 360. ठीक आहे. एकूण रेखावृत्ते किती आहेत, 360 रेखावृत्ते आहेत. अक्षवृत्ते किती होती, 180. लेट्स सी 360 कसे आहेत. ठीक आहे.
येस, हे पहा, ही 0, ओके, जस्ट अ मिनिट, हा, येस, ही 0 इकडे दिसते 0, ही झाली प्राइम मेरिडियन. ही काय झाली? प्राइम मेरिडियन, म्हणजे इंटरनॅशनल डेट लाईन बोलतात त्याला. ही प्राइम मेरिडियन जे आहे, जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला याचं मराठीमध्ये नाव सांगते. ठीक आहे, तोपर्यंत फक्त 360 कसे आहे तर ते पाहून घेऊ आपण. ठीक आहे, ही 0, 30 डिग्री, 30 डिग्री. नाऊ आपण येतोय कसा? वरून खाली येतोय. ठीक आहे, इथे आडव्या लाईन होत्या, सो आपण यूज करत होतो साऊथ नॉर्थ. ठीक आहे, आता आपण जातोय कुठे? या साईडला आणि या साईडला, या लाईनच्या या साईडला आणि या लाईनच्या या साईडला. या साईडला जर जाऊ आपण तर सगळे जे असणार आहे ते काय असणार आहे? इकडे वेस्ट, पश्चिम, आणि या साईडला काय असणार आहे? पूर्व. ठीक आहे, सो 30 डिग्री 0 लाईनच्या जर इकडे आलं, कोणत्या बाजूला? पूर्वेकडे, तर 30 डिग्री ईस्ट. नेक्स्ट अजून पूर्वेकडे आलं, 60 डिग्री ईस्ट, म्हणजे 60 डिग्री पूर्व असं लिहिणार आपण, 60 डिग्री पूर्व. ठीक आहे, अजून अलीकडे आलं, पूर्वेकडे आलं तर 90 डिग्री पूर्व. अजून आलं 120 डिग्री पूर्व, अजून 150 डिग्री पूर्व, 150 डिग्री पूर्व. आणि ह्या लाईनला ज्यावेळेस आपण समांतर जाऊ, 180 डिग्री पूर्व. समजतंय का? पृथ्वी गोल आहे. ठीक आहे, हा भरीव गोल लक्षात ठेवा. या साईडने जर टाइम मेरिडियन असेल 0 डिग्रीची, तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जी असणार आहे तर ती कोणती असणार आहे? 180 डिग्रीची. कळालं? 0 डिग्री, जस्ट इमॅजिन करा, डोळे बंद करा, एक फुटबॉल इमॅजिन करा डोळ्यासमोर. ठीक आहे, फुटबॉल इमॅजिन करा, तर फुटबॉलच्या त्या साईडला 0 डिग्रीची प्राइम मेरिडियन गेलेली आहे. लाईन मारा इमॅजिनरी ब्लॅक पेनने. ठीक आहे, आणि त्याच लाईनच्या एक्झॅक्टली अपोजिट माझ्याकडच्या जे साईडला आहे तर आणखी एक लाईन गेलेली आहे. तर ती लाईन आणि ही लाईन, ही 0 असेल तर ही 180 डिग्री, म्हणजे इकडनं पूर्वेला 0 पासून 180 डिग्री, इकडनं 0 पासून पुन्हा 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे एक मिनिट, सो ही 0 का असं, ओके, ही 0 ची लाईन आणि एक्झॅक्टली त्या साईडला जे असणार आहे पृथ्वीची 180 डिग्रीची लाईन, या बाजूला पूर्व गोलार्ध, या बाजूला पश्चिम गोलार्ध. ठीक आहे, मग ही 0 पासून 180 डिग्री. ठीक आहे, तो हे झाले 180 पूर्व गोलार्धातले, प्लस 0 पासून हे 180 पर्यंत पुन्हा 180 पश्चिम गोलार्धातले, पश्चिम. सो दोन्ही मिळून झाले 360 डिग्री. त्यामुळे टोटल रेखावृत्ते किती आहेत? 180, सॉरी 360. ठीक आहे, 180 पूर्व गोलार्ध, 180 पश्चिम गोलार्ध, आणि दोन्ही मिळून आहे 360 रेखा वृत्ते. ठीक आहे, आणखी काही फॅक्ट्स आहेत का पाहू. यस, तर एकूण 360 रेखावृत्ते आहेत. एक 0 डिग्री रेखावृत्त जे आहे ते ग्रीनविच लंडन मधून जाते. 0 डिग्रीचं जे रेखावृत्त आहे ते ग्रीनविच लंडन या ठिकाणावरून जाते. मी दाखवते तुम्हाला. नेक्स्ट पाहू. यावरून वेळ ठरवली जाते. रेखावृत्तावरून वेळ ठरवली जाते, लक्षात ठेवायचं. अक्षवृत्तावरून स्थान ठरवलं जातं.
तर रेखावृत्तावरून वेळ ठरवली जाते. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. रेखावृत्त आणि अक्षवृत्ताचा नक्की वापर काय होतो हे आधी शिकायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे. कारण की लक्षात ठेवा, अक्षवृत्ताचा वापर हा कशासाठी होतोय? स्थान निश्चिती, ठिकाणाचं स्थान ठरवण्यासाठी. ठीक आहे, आणि रेखावृत्त जो आहे तर त्याचा वापर वेळ ठरवण्यासाठी केला जातो. ठीक आहे, तर यावरून वेळ ठरवली जाते आणि त्याला बोलतात 0 डिग्रीवरून जी लाईन गेलेली आहे, जी ग्रीनविच लंडन शहरामधून जाते, तर त्याला बोलतात इंटरनॅशनल डेट लाईन. इट इज कॉल्ड इंटरनॅशनल डेट लाईन. ठीक आहे, आणि 180 रेखावृत्तावरती रेंगल बेट आहे. ठीक आहे, 0 डिग्री रेखावृत्त ग्रीनविच लंडन मधून जाते. 180 रेखावृत्तावरती रेंगल बेट आहे. ठीक आहे, रेखावृत्तावरून वेळ ठरवली जाते आणि जी 0 डिग्रीची लाईन जी असणार आहे तर त्याला आपण बोलतो इंटरनॅशनल डेट लाईन. ठीक आहे, ओके, लेट मी सी नकाशामध्ये मी घेतलेल्या आहेत का गोष्टी. ओके, येस, हे पहा, एक मिनिट, त्याच्या आधी हे पहा. येस, दिस इज लॉन्जिट्यूड, रेखावृत्त, ह्या उभ्या लाईन्स. ठीक आहे, या पूर्व गोलार्ध ईस्ट पूर्व, हा वेस्ट पश्चिम. ठीक आहे, ही झाली प्राईम मेरिडियन, म्हणजेच प्राईम मेरिडियन इंटरनॅशनल स्टँडर्ड लाईन. ठीक आहे, हे असे रेखावृत्त आणि हे ज्या आडव्या लाईन्स असणार आहे गोलाकार त्यांना आपण बोलणार आहोत अक्षवृत्त. आय थिंक सो तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. ठीक आहे, हे पहा, हा जर जगाचा नकाशा असेल, ठीक आहे, क्लिअर दिसतोय, छोटा आहे. येस, तर ही जी लाईन गेलेली आहे ही आहे ग्रीनविच मेरिडियन, म्हणजे इंटरनॅशनल डेट लाईन, जी 0 डिग्रीवरून जाते. इथे 0 आहे, 0 डिग्री. ठीक आहे, ही इथे पहा युरोप आहे, युरोपमध्ये या ठिकाणी लंडन आहे. ठीक आहे, इकडे लंडन मधील ग्रीनविच सिटी, ज्यामधून ही ग्रीनविच मेरिडियन पास होते, म्हणजे 0 डिग्री. इकडे जर आलं तर इकडे असणार आहे पूर्व गोलार्ध. ठीक आहे, या लाईनच्या इकडे जर गेलं तर इकडे असणार आहे पश्चिम गोलार्ध. ठीक आहे, पश्चिम आणि पूर्व. ठीक आहे, मग आता पूर्व गोलार्धात कोणते खंड येतात पाहू. ठीक आहे, पूर्व गोलार्धात आशिया खंड येतो, आपला खंड, ऑस्ट्रेलिया येतो, ऑस्ट्रेलियाचा काही भाग पूर्व गोलार्धात येतोय, काही पश्चिम गोलार्धात येतो. ठीक आहे, बिकॉज इकडनं 180 डिग्रीची लाईन जाते. ठीक आहे, सो आशियाला, युरोप, आफ्रिका हे झाले पूर्व गोलार्धात. ठीक आहे, नेक्स्ट पश्चिम गोलार्ध जर पाहिलं, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका पश्चिम गोलार्धात जातात. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की ही 0 डिग्रीची रेखावृत्त आहे, ज्याला आपण ग्रीनविच मेरिडियन बोलतो. ठीक आहे, आणि याच्या पूर्वेला आलं तर पूर्व गोलार्ध, पश्चिमेला गेलं तर पश्चिम गोलार्ध. आणि हिला इंटरनॅशनल डेट लाईन बोलतात. टाइम लाईन तर आहे, स्टँडर्ड टाइम लाईन बोलतात. या लाईनवरून स्थानाची वेळ निश्चिती जी आहे, वेळ ठरवला जातो. या ठिकाणी जर सपोज 2 वाजले असतील तर पूर्वेकडे जाताना टाइम ऍड होणार, इकडे टाइम सबस्ट्रॅक्ट होणार, आणि त्यामुळे अमेरिकेपेक्षा आपल्याकडे आपण टाइमने पुढे आहोत. ठीक आहे, टाइम डिफरन्स काय आहे तो आपण बघूया, बट
आय थिंक सो तुम्हाला या दोन कन्सेप्ट अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या असतील. नेक्स्ट हे पहा, ही 180 डिग्रीची लाईन. ठीक आहे, सो ही 180 डिग्रीची आहे, म्हणजे त्याच्याच अपोजिटला 0 डिग्रीची जी लाईन आहे ही जी 0 डिग्रीची लाईन आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला ही आपली 180 डिग्रीची लाईन आहे. ही कशी आहे बघा, झिगझॅग आहे, स्ट्रेट नाही आहे, झिगझॅग आहे. का आहे? बिकॉज त्याचा एक रिझन आहे, दॅट आय टेल यू लेटर. का? बिकॉज अनेक बेटा आहेत या ठिकाणी. ठीक आहे, आणि या बेटामध्ये काही जे देश आहे त्यातली काही बेटे या साईडला येतात आणि काही बेटे या साईडला येतात, आणि त्यामुळे त्यांचा स्थानिक जो काही टाइम निश्चित करायचा, वेळ निश्चिती आहे, स्थानिक टाइम जो असतो तो ठरवण्यामध्ये अडचणी येतात. आणि त्यामुळे प्रत्येक एखादी कंट्री जर असेल तर तिचे सगळे बेट एकाच टाइम लाईन मध्ये यावे, यासाठी ही लाईन झिगझॅग प्रमाणे ऍडजस्ट केलेली आहे. 180 डिग्रीची लाईन, 180 डिग्री रेखावृत्त, झिगझॅग आहे, स्ट्रेट नाहीये. काय रिझन आहे? कारण अनेक बेट येतात. या पॅसिफिक ओशन आहे, हा पॅसिफिक महासागर आहे. तर ह्याच्यात अनेक बेट आहेत आणि त्या सर्व बेटांमधील जे काही देश आहेत, म्हणजे एक देश असेल तर त्याचे वेगवेगळ्या बेटावरती त्यांची स्थानं आहेत. तर ह्या सगळ्या त्या देशातील सगळ्या बेटांचा एकच टाइमलाईन असावी, एकच टाइम असावा, स्टँडर्ड टाइम, आणि त्यासाठी ही लाईन जी आहे ती झिगझॅग केलेली आहे. ठीक आहे, क्लिअर? ठीक आहे, सो रेखावृत्ताबद्दल आणखी काय आहे? ठीक आहे, तर 360 रेखावृत्ते आहेत, लक्षात राहिलं. अक्षवृत्ते 180. 0 रेखावृत्त आपण पाहिलं, ग्रीनविच लंडन या शहरातून जातं, जे स्ट्रेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यावरून वेळ ठरवली जाते. आपण लक्षात ठेवलं, अक्षवृत्तावरून आपण स्थान ठरवतो, तर रेखावृत्तावरून आपण वेळ ठरवतो. ठीक आहे, आणि यालाच जी 0 डिग्रीची रेखावृत्त आहे त्याला आपण बोलतो इंटरनॅशनल डेट लाईन. ठीक आहे, याच्यावरून आपण स्थानिक वेळ निश्चिती केली जाते 0 डिग्री रेखावृत्तावरून. ठीक आहे, 180 डिग्री रेखावृत्तावरती आपण पाहिलं रेंगल बेट आहे. 180 बघितलं, झिगझॅग लाईन. ठीक आहे, वेडीवाकडी लाईन आहे, तर त्याच्यावरतीच रेंगल बेट आहे. ठीक आहे, नेक्स्ट, सर्व रेखावृत्ते आकाराने सारखेच असतात. अगेन इम्पॉर्टंट फॅक्ट. काय? सर्व रेखावृत्ते आकाराने सारखेच असतात. एक काम करा, फक्त आपण याच्यात काय पाहिलं बघू. येस, हे काय आहे आपलं अक्षवृत्त. अक्षवृत्तावर काय पाहिलं आपण? विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत त्यांची लांबी कमी कमी होत जाते. हे पाहिलं सर्कल. हे विषुववृत्त, खाली जाताना ध्रुवापर्यंत जाताना लांबी कमी होते अक्षवृत्तांच्या बाबतीत. बट रेखावृत्तांच्या बाबतीत काय बोललेलं आहे आपल्याला? तर सांगितलंय की सर्व रेखावृत्ते ही आकाराने सारखेच असतात. ठीक आहे, सर्व रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात. म्हणजे काय, एकदा पाहून घ्या मॅप मध्ये, जेणेकरून मेमरीमध्ये, तुमच्या व्हिज्युअल मेमरीमध्ये लक्षात राहील. ठीक आहे, येस. आता ही जी रेखावृत्ते आहेत, हे पहा, ही जाताना इकडे लाईन जे वी कॅन से कमी कमी होत जाते लांबी विषुववृत्तापासून खाली जाताना अक्षवृत्तांच्या बाबतीत. रेखावृत्तांच्या बाबतीत यांची लांबी जसा उत्तर ध्रुवापाशी जातो, उत्तर ध्रुवापासून आपण खाली येतोय दक्षिण ध्रुवापर्यंत, लांबी सेम आहे. ठीक आहे, लांबी सेम आहे यांची. ठीक आहे, बट यांच्यामध्ये एक डिफरन्स आहे. हे एकमेकांना समांतर आहे आणि यांच्यातलं जे अंतर आहे ते सेम आहे.
अक्षवृत्तांमधील जे अंतर असणार आहे ते सेम असणार आहे. दोन अक्षवृत्तांमध्ये जे अंतर आहे ते एकमेकांना समांतर आहे आणि त्यांच्यामध्ये जे अंतर आहे तर ते समान असणार आहे. ठीक आहे. बट रेखावृत्ताच्या बाबतीत जर आपण पाहिलं, ओके, रेखावृत्ताच्या बाबतीत जर पाहिलं तर ह्या लाईन मध्ये अंतर सेम आहे का? हे एकमेकांना समांतर आहेत का? नाही. त्या या ठिकाणी ते एकत्र मिळतात. समांतर म्हणजे काय? पॅरलल, की ज्या रेषा एकमेकांना मिळत नाही त्या झाल्या समांतर लाईन्स. ह्या आहेत का? यस, या समांतर आहेत, एकमेकांना भेटत नाहीत. या आहेत का? नाही, कारण की या सर्व लाईन 180 म्हणजे 0 डिग्रीला नॉर्थला चालू होतात, उत्तरेला, आणि दक्षिण ध्रुव जो आहे तर त्या ठिकाणी येऊन मिळतात. तर त्या समांतर नाही आणि त्यांच्यातील अंतरही समांतर राहत नाही. विषुववृत्तावरती जे अंतर आहे ते जास्त असणार आहे, अप्रॉक्सिमेटली याला इथे सर्वात जास्त अंतर असणार आहे त्यांच्यामध्ये, आणि ध्रुवावरती सर्वात कमी अंतर असणार आहे. हे आपण लाईन्स ज्या आहेत ते अशा येऊन अशा मिळणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी. तर लक्षात ठेवायचं, रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावरती जे अंतर असणार आहे दोन रेखावृत्तांमध्ये ते सर्वाधिक असणार आहे, आणि दोन रेखावृत्तांवरील सर्वात कमी अंतर जे आहे तर ते ध्रुवावरती असणार आहे, 0 अंतर असणार आहे. ठीक आहे. सो आय होप सो ती लाईन तुम्हाला क्लिअर झालेली असेल. ठीक आहे. हा, तर सर्व रेखावृत्ते लक्षात ठेवायचं आकाराने सारखेच असतात. ठीक आहे. नाउ दोन रेखावृत्तांमधील सर्वाधिक अंतर आपण पाहिलं. विषुववृत्तावरती सर्वाधिक अंतर असतं, सर्वात कमी दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव. ठीक आहे. सर्वात कमी कुठे असणार आहे? दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. ठीक आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. ठीक आहे. नेक्स्ट, रेखावृत्त मधील जे अंतर असेल दोन ते समान नसणार आहे. विषुववृत्तावरती त्या दोघांमध्ये सर्वाधिक अंतर असणार आहे आणि सॉरी आणि ध्रुवावरती त्यांच्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 0 किलोमीटर हे अंतर असणार आहे. विषुववृत्तावरती बघा 111 किलोमीटर अंतर आहे. ही जर पृथ्वी असेल, ठीक आहे, ही प्राइम मेरिडियन, हे आपले रेखावृत्त, ओके, हा आपला विषुववृत्त. विषुववृत्तावरती ह्या दोघांमध्ये किती अंतर असणार आहे? 111 किलोमीटर. ठीक आहे, समजताय? या ठिकाणी 111 किलोमीटर दोन रेखावृत्तांमधील अंतर असणार आहे. पुढे वरती कर्कवृत्त, खाली मकर वृत्त. ठीक आहे. कर्कवृत्तावरती किंवा मकर वृत्तावरती अंतर किती असणार आहे? कमी होणार, 102 किलोमीटर. ठीक आहे, इथे असणार आहे, आय एम सो सॉरी, ओके, ब्रश, ओके, लेट मी ड्रॉ अगेन. ठीक आहे, ठीक आहे. हा विषुववृत्त पाहिला, हा वरती कर्कवृत्त, खाली मकर वृत्त. तर मकर वृत्त या ठिकाणी असणार आहे 102 किलोमीटर, खाली पण आणि वरती पण. ठीक आहे. कशामधील अंतर? दोन रेखावृत्तामधील अंतर. ठीक आहे. नेक्स्ट, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी असतं. कर्कवृत्त आणि याच्यावरती 60 डिग्रीच्या अराउंड, 60 डिग्री नॉर्थ, 60 डिग्री साऊथ, त्याला बोलतात आर्क्टिक आणि अंटार्क्टिक. वरती जे आहे ते त्याला बोलणार आपण आर्क्टिक, आर्क्टिक वृत्त 60 डिग्री नॉर्थला असणार आहे. खाली जे आहे तर त्याला आपण बोलणार अंटार्क्टिक, अंटार्क्टिक वृत्त. आर्क्टिक वृत्त 60 डिग्रीला
आणि खाली 60 डिग्रीला अंटार्क्टिक वृत्त. ठीक आहे, तर त्या ठिकाणी किती अंतर असणार आहे? अगेन आपण ध्रुवाकडे चाललोय तर कमी कमी होत जाणार आहे. सो 44 किलोमीटर, 44 किलोमीटर. इथे किती आहे? विषुववृत्ताला किती आहे? 111 किलोमीटर. वरती गेलं या ठिकाणी कर्कवृत्त, खाली मकर वृत्त, त्या ठिकाणी किती आहे? 102 किलोमीटर. अगेन खाली आलं अजून तर वरती येतं 60 डिग्रीला आर्क्टिक वृत्त आणि खाली अंटार्क्टिक वृत्त 60 डिग्री. आय एम सो सॉरी, इथे साऊथ. ठीक आहे, आर्क्टिक अंटार्क्टिक वृत्त या ठिकाणी अगेन कमी झालं 44 किलोमीटर. नाऊ दक्षिण आणि उत्तर ध्रुव म्हणजे या ठिकाणी किती आहे? 0 किलोमीटर. ठीक आहे, 0 किलोमीटर. फॅक्ट्स किंवा एकच लाईन लक्षात ठेवायची की विषुववृत्तापासून आपण जसे वरती जाऊ, रेखावृत्तामध्ये वरती किंवा खाली जाऊ तर रेखावृत्तामधील अंतर कमी कमी होत जाणार आहे. विषुववृत्तावरती ते सर्वाधिक आहे 111 किलोमीटर आणि ध्रुवावरती सर्वात कमी आहे 0 किलोमीटर. जस्ट अ मिनिट. व्हिडिओ थोडासा मोठा होईल बट मला घाई नाही आहे. आय जस्ट वॉन्ट टू क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या व्हायला पाहिजे आणि हाच माझा मोटिव्ह आहे. बिकॉज कन्सेप्ट शिवाय जिओग्राफी नाही. ठीक आहे, सो यस, रेखावृत्त पाहिलं. यस, आपण काय बोललेलं आधी पाहिलं, रेखावृत्तावरून आपली वेळ ठरवते. आपण त्याच्या आधी आपला जो मेन मुद्दा आपण स्टार्ट केलेला तो पाहू. आता अक्षवृत्त काय रेखावृत्त काय क्लिअर झालेला आहे, तर आता आपण पाहू अक्षवृत्तीय विस्तार. आधी आपण भारताचा पाहू. ठीक आहे, भारतामध्ये महाराष्ट्र आहे, तर मग भारताचा आधी पाहू की अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार काय सांगतो. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे, ठीक आहे, 8 डिग्री 4 मिनिट. हे वाचायचं कसं ते सांगते तुम्हाला. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंड उत्तर. ह्याच्यावरून काय काय समजतं आपल्याला? ह्याच्यावरून उत्तर लिहिलंय म्हणजे काय? अक्षवृत्तीय विस्तार आपण शिकतोय. पुन्हा एकदा सांगते, विषुववृत्त, आडव्या लाईन्स म्हणजे अक्षवृत्त. ठीक आहे, उत्तर लिहिलं याचा अर्थ भारत उत्तर गोलार्धात आहे. विषुववृत्त जे आहे 0 डिग्री त्याच्या वरती आपण आहोत, म्हणजे आपला स्थान जे आहे ते इकडे कुठेतरी असणार आहे. ठीक आहे, उत्तर गोलार्ध. ठीक आहे, मग कुठून कुठपर्यंत आहे? इकडे दिले उत्तर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं भारत उत्तर गोलार्धात येतो. ठीक आहे, उत्तर गोलार्धामधून आपलं स्थान काय आहे? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंड. ठीक आहे, ते तिथपासून कुठपर्यंत? 37 डिग्री 6 मिनिट आणि 53 सेकंड. ठीक आहे, 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंड उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंड. ठीक आहे, सो इथून इथपर्यंत सपोज इथे जर 8 ची लाईन असेल तर या 8 पासून अक्षवृत्ती बघतोय. आय एम सो सॉरी. ठीक आहे, सो आडवी लाईन सपोज या ठिकाणी जर 8 असेल तर 8 आणि या ठिकाणी 37, तर या भागामध्ये असा आपला स्थान असणार आहे. ठीक आहे, अक्षवृत्तीय विस्तार लक्षात ठेवायचा. 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंड उत्तर. अनेकदा हे जे शब्द आहे आयोग पर्यायामध्ये चेंज करतं. उत्तर उत्तर, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, दक्षिण दक्षिण.
लक्षात ठेवायचं, भारत हा उत्तर गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे, आणि हा त्याचा विस्तार आहे 8 पासून अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा 37 पर्यंत. 8 4 28, 37 6 53. ठीक आहे, वारंवार वाचल्यावरती ही लक्षात राहील, बट अगेन याच्यावरती भर द्यायचा आहे. पण लोकेट करूया. जस्ट आता रेखावृत्तीय विस्तार पाहू. रेखावृत्तीय म्हणजे उभ्या लाईन्स पाहिल्या आपण या. ठीक आहे, सो रेखावृत्तीय विस्तार आहे 68 डिग्री 7 मिनिट 33 नाव पूर्व. ठीक आहे, ते 97 डिग्री 25 मिनिट 47 सेकंड पूर्व. म्हणजे काय, ही जर आपली टाइमलाईन असेल, इंटरनॅशनल टाइमलाईन, जी 0 डिग्री वरून जाते, जी लंडन ग्रीनविच शहरातून जाते, त्याच्या मी सांगितलेलं या साईडला पूर्व, या साईडला आहे पश्चिम. ठीक आहे, तर मग पूर्व लिहिलेलं आहे, याचा अर्थ आपण ह्या ग्रीनविच टाइमलाईनच्या पूर्वेला आहोत, म्हणजे इकडे या भागात आपण आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवा पूर्व पूर्व. आयोग इथे फसवणार आहे. पूर्व पश्चिम, पश्चिम पश्चिम, उत्तर दक्षिण किंवा दक्षिण दक्षिण काहीही देऊ शकतं. लक्षात ठेवा पूर्व पूर्व. कशाच्या बाबतीत, रेखावृत्त. किती आहे, 68 डिग्री 7 मिनिट 33 पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट 47 सेकंड्स. ठीक आहे, अगेन इम्पॉर्टंट फॅक्ट की या दोन्ही मध्ये जर पाहिलं तर 29 डिग्रीचा फरक येतो. म्हणजे कशात, 37 मधून 8 गेले 29, सेम 97 मधून 68 गेले 29. म्हणजे भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे आणि रेखावृत्तीय विस्तार आहे, तर या दोघांमध्ये 29 डिग्रीचा फरक दिसून येतो. क्लिअर. आय नो या फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवायला अवघड आहे, बट आय थिंक सो मी तुमची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. अँड जस्ट हे लक्षात ठेवा 29चा फरक आहे. ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत लक्षात येतील. 4 ऑप्शन पैकी 2 ऑप्शन जे आहे ते उत्तर उत्तर पूर्व पूर्व याच्यावरून कॅन्सल होणार आहेत, आणि फक्त 2च ठिकाणी 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला आकड्यात फसवलं जाईल. इझी आहे, लक्षात ठेवायला. 4 8 28, 37 6 53, रेखावृत्तीय विस्तार 68 7 33, 97 25 47. हे फक्त रीड करायला शिका. 68 डिग्री 7 मिनिट आणि डबल हे म्हणजे 33 सेकंड्स. ठीक आहे, याच्यावरून लक्षात घ्या की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचंय की भारत जो आहे, भारत देश हा आपण लोकेट करू शकतो या ठिकाणी कुठेतरी आहे, पूर्व आणि याच्या उत्तर. ठीक आहे, सो उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे. समजलं. ठीक आहे, जास्त हेवी होत असेल तर एक मोठा श्वास घ्या, फ्रेश. टेन्शन घ्यायचं नाहीये, सगळं काही समजणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट मी तुम्हाला इमेज दाखवते. येस, हे पहा, हा आहे भारत. ठीक आहे, आता आपण काय पाहिलं की भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, ओके. हा हा पहा, या ज्या लाईन्स आहेत 8 डिग्री 12 16 20 28 32 36, ह्या काय आहे,
तर हे आहेत अक्षवृत्त, हे भारतावरून जाणारे अक्षवृत्त. खालून म्हणजे इथे 8 डिग्री आहे. ठीक आहे, ठीक आहे, इथे 8 डिग्री आहे. तर 8 डिग्री म्हणजे इकडे खाली कुठेतरी असणार आहे 4 डिग्री, त्याच्या खाली कुठेतरी असणार आहे 0 डिग्री, जो असेल विषुववृत्त. ठीक आहे, तर 8 डिग्रीचा अक्षवृत्त, 12 डिग्रीचा अक्षवृत्त, 16 डिग्रीचा अक्षवृत्त, 20 डिग्रीचा पर्टिक्युलर टाइम नंतर आहे, 4 डिग्रीचा डिफरन्स आहे. ठीक आहे, देन इथे 24, 28, 32, 36 हे झाले अक्षवृत्त. सेम रेखावृत्त बघू. पूर्वेला आपण पाहिलं इंडिया आहे, भारताच्या या साईडला, एक मिनिट तुम्ही हे बघा. ओके, येस, ही गेलेली आहे 0 डिग्रीची टाइम लाईन. ठीक आहे, या टाइम लाईन ज्या ही 0 डिग्रीची जी आहे रेखावृत्त, याच्या पूर्वेला आपण पाहिलं एशिया खंड आहे आणि एशियामध्ये दिस इज अवर इंडिया. ठीक आहे, हा आपला भारत आहे. ठीक आहे, म्हणजे या लाईनच्या 0 पासून जर आपण या साईडला पूर्वेला आलो तर आपल्याला भारत दिसेल. ठीक आहे, इकडे येस, इकडे भारत आहे. सो त्या लाईन 0 पासून आलं पुढे पूर्वेला, तर ही 68 ईस्ट म्हणजे 68 पूर्वेलाच येतोय आपण. इकडे कुठेतरी 0 ची लाईन आहे, इकडे 68 डिग्री ईस्ट, इकडे 72, इकडे 76, 80, 84, 88, 92 आणि 96 डिग्री ईस्ट. समजतंय? असं कुठपर्यंत जाणार आहे? 180 डिग्री पर्यंत. या आहेत उभ्या लाईन्स. हे पहा, ह्या आहेत उभ्या लाईन्स ज्या भारतावरून पास होतात. ठीक आहे, ह्या भारतावरून पास होतात. आणि ह्या आहेत आडव्या लाईन्स ज्या भारतावरून पास होतात. ठीक आहे, नाव आता आपण भारताचं स्थान पाहू, जे आपण अक्षवृत्त रेखावृत्तावरून पाहिलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण काय पाहिलं? भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कुठून स्टार्ट होतोय? 8 डिग्री 4 मिनिट्स आणि आय थिंक सो 28 सेकंड्स होतं. ठीक आहे, हा झाला खालचा, इथे साऊदर्न पॉइंट आपला सदर्न 8 डिग्रीचा. ठीक आहे, मेनलँड इंडिया जो आहे तर त्याचं साऊदर्न पॉइंट आहे 8 डिग्री 4 मिनिट्स. त्याच्यानंतर सगळ्यात वरती नॉर्थचा जो पॉइंट आहे तो आपल्याला आहे 37 डिग्री 6 मिनिट्स. ठीक आहे, अक्षवृत्तीय समजलं का की आपण ठिकाण कसं ठरवत आहोत? तर भारताचा विस्तार हा 8 डिग्री 4 मिनिट्स पासून 37 डिग्री 6 मिनिट्स पर्यंत आहे. ओके, हा कसा झाला? तर उत्तर दक्षिण. ठीक आहे, या जातात लाईन्स जातात पूर्व पश्चिम, परंतु स्थान सांगतात दक्षिण उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट रेखावृत्त. रेखावृत्त आपण पाहिलं हे सगळ्यात पश्चिमेकडील 68 डिग्री 7 मिनिट्स. ठीक आहे, त्यापासून जर आपण पूर्वेला आलो, सगळ्यात पूर्वेकडील भाग आपला 97 डिग्री 25 मिनिट्स. ठीक आहे, सो हा आहे विस्तार, हा रेखावृत्तीय विस्तार. हा जो आहे तो अक्षवृत्तीय विस्तार. आय होप क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. अक्षवृत्त म्हणजे आडव्या लाईन्स इथून इथपर्यंत. ठीक आहे, आडव्या लाईन्सने भारताला हे केलेलं आहे. अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री 4 मिनिट्स, सर्वात नॉर्थला 37 डिग्री 6 मिनिट्स. रेखावृत्तीय विस्तार 68 डिग्री 7 मिनिट पूर्व, 97 डिग्री 25 मिनिट्स पूर्व. पूर्व पूर्व आपण पूर्व गोलार्धात
आहोत रेखावृत्त सांगताना पूर्व आणि अक्षवृत्त सांगताना उत्तर. का उत्तर? कारण खाली 0 आहे आणि आपण 0च्या वरती आहोत. ठीक आहे, त्यामुळे आपण येतो उत्तर पूर्व गोलार्धात. भारत कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धात. आपण आहोत उत्तर पूर्व गोलार्धात. ठीक आहे, नेक्स्ट. सो आय होप सो तुम्हाला भारताची जी काही अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे तो क्लिअर झालेला असेल. ठीक आहे, आणि दोघांमध्ये लक्षात ठेवा 29 डिग्रीचा फरक आहे. आता सेम आपण महाराष्ट्राचे स्थान ठरवू अक्षवृत्त आणि रेखावृत्तावरून. ठीक आहे, सो एकदा फक्त नकाशामध्ये महाराष्ट्र कुठे येतो ते पाहून घेऊ. आणि नवीन मुलं असतील. ठीक आहे, सो हा आहे आपला महाराष्ट्र. दिसतात? सो दिस इज महाराष्ट्र. यस, ठीक आहे, हा झाला महाराष्ट्र. भारत अनेक जणांनी मॅप पाहिला नसेल. मी फर्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलंय की जिओग्राफीसाठी काय घ्यायचं असेल तर मॅप विकत घ्या. दररोज मॅप पाहत जा, मॅप सोबत खेळत जा. राज्य कुठे आहे, कोणते राज्य कुठे आहे ते सुद्धा पाहत जा. ते तुम्हाला मदत करणार आहे. ठीक आहे, सो हा झाला महाराष्ट्र. इकडे आहे आपल्याला अरेबियन सी, अरबी समुद्र लागलेला आहे. भारताचा हा भाग हा झाला दक्षिण, हा झाला उत्तर, इकडे आहे पूर्व, इकडे आहे पश्चिम. तर मला सांगा, सॉरी, महाराष्ट्र भारताच्या कोणत्या दिशेला येतो? महाराष्ट्र भारताच्या कोणत्या दिशेला येतो सांगा? येस, महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला येतो. कुठे येतो? पश्चिमेला येतो. ठीक आहे, आता नकाशावरती पाहिलं, अगेन हे पहा, या नकाशावरती सुद्धा तुम्हाला दिसतंय काय दिलेलं आहे? अक्षवृत्त. ह्या आडव्या लाईन्स बघा, नकाशा पाहिला तर समजून येतील. आणि ह्या उभ्या लाईन्स आहेत बघा, ईस्ट. ठीक आहे, समजलं असेल. ठीक आहे, नाव आता पाहू महाराष्ट्राचा स्थान. ठीक आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार जर पाहिला तर तो आहे 15 डिग्री 44 मिनिट 46 सेकंड उत्तर. भारतच उत्तर गोलार्धात येतोय तर महाराष्ट्र सुद्धा ऑटोमॅटिकली उत्तर गोलार्धात येणार. ते 22 डिग्री 6 मिनिट्स उत्तर. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार उत्तर उत्तर. भारताच्या बाबतीत सुद्धा उत्तर उत्तर. ठीक आहे, 15 डिग्री 44 मिनिट्स आणि 46 सेकंड्स ते कुठपर्यंत? 22 डिग्री 6 मिनिट्स उत्तर. ठीक आहे, आता या दोघांमध्ये 7चा फरक आहे. 15 आणि 7 22. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये अक्षवृत्तीय विस्तार जो असणार आहे असा खाली. ठीक आहे, सपोज दिस इज, हा अप्रॉक्सिमेटली महाराष्ट्र पकडा, तर हा साऊथचा, हा नॉर्थचा. तर अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 44 मिनिट 46 सेकंड उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर. दोघांमध्ये 7चा फरक आहे. नाव रेखावृत्तीय विस्तार. ठीक आहे, ओके, आता रेखावृत्तीय विस्तार बघतोय आपण. तर रेखावृत्तीय विस्तार आहे 72 डिग्री 36 मिनिट 45 सेकंड पूर्व ते 80 डिग्री
54 मिनिट्स 17 सेकंड्स पूर्व. ठीक आहे. सो रेखावृत्तीय विस्तार आहे 72, 36, 45 पूर्व. अगेन पूर्व आणि पूर्व. ठीक आहे. सो 72 डिग्री 36 मिनिट्स 45 सेकंड्स पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट 17 सेकंड्स पूर्व. पूर्व लक्षात ठेवायचं आहे, कारण भारतच उत्तर पूर्व मध्ये आहे, तर महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धातच येणार आहे. याच्यात 8चा फरक आहे, 72 आणि 8 80. ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या रेखावृत्तामध्ये 8चा फरक आणि अक्षवृत्तामध्ये आहे 7चा फरक. ठीक आहे. नाऊ मी तुम्हाला एकदा मॅप मध्ये दाखवते, जेणेकरून अजून क्लिअर होईल तुम्हाला. ओके. ठीक आहे. हे पहा, इथे आहे महाराष्ट्राची. ठीक आहे. आय नो थोडंसं किचकट आहे, बट लक्ष देऊन पाहिलं तर समजून येईल. ठीक आहे. सो इथे अराउंड आहे 15 डिग्री 15 आणि इथे अराउंड आहे हे पहा 22 डिग्री. ठीक आहे. सो हा कोणता झालेला आहे आपला, हा झालेला आहे अक्षवृत्तीय विस्तार. 15 डिग्री नॉर्थ ते 22 डिग्री नॉर्थ अक्षवृत्तीय विस्तार. सेम जर आपण रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर इथे समवेअर आपली येते लाईन, ही जी लाईन आहे 72. ठीक आहे. तर इकडे कुठेतरी आपण येतोय, इव्हन 72 लाईन, यस ही, आणि इकडे ही 80. इथे जे हे असणार आहे ते ऑब्विसली बरोबर नाहीये. जस्ट अ मिनिट. येस, रेखावृत्तीय 72 ते 80. ठीक आहे. सो 72 ते 80 या दरम्यान. ठीक आहे. सागरी किनारा जो आहे तो सुद्धा पकडलेला आहे, ही बॉर्डर बाहेर गेलेली आहे. सो 72 ते 80 मध्ये जी आहे ती महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार असणार आहे. ठीक आहे. यस, इकडे पहा, हे पूर्व रेखावृत्त जे इकडनं जात आहे 72 डिग्री 45 मिनिट्स पूर्व रेखावृत्त ते लास्टला या ठिकाणी 80 डिग्री 45 मिनिट्स पूर्व रेखावृत्त. ठीक आहे. सो हा झालेला आहे आपला रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री 45 उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री उत्तर अक्षवृत्त. 6 मिनिट्स आय थिंक सो. यस. ठीक आहे. उत्तर अक्षवृत्त. ठीक आहे. आय होप सो हा जो आहे अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. नेक्स्ट, अक्षवृत्तीय विस्तार क्लिअर झाला, रेखावृत्तीय विस्तार क्लिअर झालेला आहे. तर पुढच्या पॉइंटला जातोय आपण. येस, आपण पाहिलेला मगाशी की रेखावृत्तावरून प्रमाण वेळ ठरवली जाते का एखाद्या देशाची, म्हणजे प्रत्येक देशाची जी प्रमाण वेळ आहे ती आपण रेखावृत्तावरून ठरवतो, कारण रेखावृत्ताचा वापर जो आहे तो कशासाठी होतो, वेळ ठरवण्यासाठी होतो. ठीक आहे. सो भारताची जर प्रमाण वेळ आपण पाहिली तर ती प्रमाण वेळ 82 डिग्री 30 मिनिट्स पूर्व रेखावृत्तावरून ठरते. म्हणजे भारताचा जो काही टाइमलाईन आहे, प्रमाण वेळ आहे, ती कोणत्या रेखावृत्तावरून ठरते आपण पाहिलं. 68 पासून 97 पर्यंत आपला रेखावृत्तीय विस्तार आहे भारताचा. मग तो जो काही
आपण बोलू कालावधी आहे किंवा रेखावृत्त आहे, तर त्यामधून आपली प्रमाण वेळ आपण कशी ठरवणार आहोत, तर या रेखावृत्तावरून 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्त, पूर्व अगेन लक्षात ठेवा, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावरून आपण ठरवणार आहोत. ठीक आहे. नाव एक मी तुम्हाला आधी दाखवते. येस, ही आहे 82 डिग्री 30 ना. येस, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व कोणती आहे, ही. सो ही जी रेखावृत्त आहे तर याच्यावरून आपला टाइम ठरणार आहे. जे पास होते उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा एकदम थोडासा भाग आहे. आपण जनरली उत्तर प्रदेशच्या या साईडला मध्य प्रदेश धरतो आणि डिरेक्टली खाली छत्तीसगड धरतो, परंतु लक्षात ठेवा उत्तर प्रदेशच्या खाली मध्य प्रदेश आहे आणि मध्य प्रदेश मधून सुद्धा ही टाइम लाईन जी आहे, प्रमाण वेळेची जी लाईन आहे ती पास होते. नंतर पास होते छत्तीसगड मधून, काही भाग आहे ओडिसाचा, ठीक आहे, आणि काही भाग आहे आंध्र प्रदेशचा. ठीक आहे. सो कोणत्या स्टेट मधून पास होते मला समजलं, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, उत्तर प्रदेश. सो ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मकाऊ, MACOU, मकाऊ ज्या राज्यामधून आपली प्रमाण वेळ जे आहे, प्रमाण वेळ असलेले जे रेखावृत्त आहे ते पास होत आहे. मकाऊ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा अँड उत्तर प्रदेश. ठीक आहे. ही जी लाईन जी आहे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व, ती पास होते मिर्झापूर या शहरातून. ठीक आहे. तर ही जी लाईन पास होते ती मिर्झापूर शहरातून पास होते. ठीक आहे. मिर्झापूर शहरातून पास होते, या राज्यातून 5 राज्यातून ही पास होते, ज्याच्यावरून आपला टाइम ठरवला जातो. ठीक आहे. कसा, तर हे जे एक रेखावृत्त आहे, 2 रेखावृत्तांमध्ये 4 मिनिट्सचा डिफरन्स असतो. ठीक आहे. म्हणजे मी दाखवलेलं, येस, हे जे रेखावृत्त आहे 68, 70 हे 2 आहेत, बट 68, 69 जे असणार आहे तर त्याच्यामध्ये 68 डिग्री आणि 69 डिग्री यांच्यामध्ये जो डिफरन्स असणार आहे तो असणार आहे टाइमचा 4 मिनिट्सचा. 4 मिनिट्सचा डिफरन्स असणार आहे. ठीक आहे. आणि आपण जर पाहिलं तर इंडियाचं जे रेखावृत्त आहे तर त्यांच्यात 29 डिग्रीचा डिफरन्स आहे. अप्रॉक्सिमेटली धरला तर 30 डिग्रीचा डिफरन्स आहे 68 पासून 97 पर्यंत. ठीक आहे. तो अप्रॉक्सिमेटली 30 डिग्रीचा डिफरन्स आहे. जर एका डिग्रीमध्ये 4 मिनिट्सचा डिफरन्स असेल तर 30 डिग्रीमध्ये किती डिफरन्स असणार आहे, तर इट्स 120 मिनिट्स, म्हणजेच 2 तास. समजतंय मी काय बोललं, की जे रेखावृत्त आहे तर 2 रेखावृत्तांमध्ये एक गोष्ट की रेखावृत्तांवरून आपण वेळ ठरवतो. 2 रेखावृत्त असतील जी शेजारील 68, 69, 70, 71, 72, तर त्यांच्यामध्ये 4 मिनिट्सचा डिफरन्स असणार आहे. 4 मिनिट्सचा डिफरन्स लगतच्या रेखावृत्तामधून असणार आहे. आणि भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला 68 पासून 97 पर्यंत आहे,
म्हणजेच त्याच्यामध्ये 29 डिग्रीचा फरक आहे. ठीक आहे, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 30 डिग्री धरा. ठीक आहे, मग जर एका डिग्रीला 4 मिनिट्सचा डिफरन्स असेल तर 30 डिग्री जो डिफरन्स आहे तर त्याच्यामध्ये टाइमचा किती डिफरन्स असेल तर 120 मिनिट म्हणजे 2 तास. म्हणजेच काय, ही इमेज काय दाखवती आपल्याला, गुहार मोठी म्हणजे हा आपल्या इंडियाचा सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी 68 डिग्री आपण पाहिला आपलं रेखावृत्त आहे. आणि किबिथू, अरुणाचल प्रदेश मधील किबिथू हे आपलं सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे. ठीक आहे, तर बघा आपण पाहिलं की ह्या 2 ठिकाणांमध्ये त्यामुळे अप्रॉक्सिमेटली 2 तासाचा फरक असणार आहे. बघूया, इकडे सांगितलंय 4:34 झालेली आहे, सकाळचे 4:34 झालेले आहे. इकडे 2 तासांचा डिफरन्स आहे. इकडे किती झाले, सकाळचे 6:28. म्हणजे काय की हे जे ठिकाण आहे आणि हे ठिकाण आहे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात मधील, तर या दोघांमध्ये 2 तासाचा डिफरन्स असणार आहे. आपण पाहिलं जर इंटरनॅशनल जी स्टँडर्ड लाईन होती त्यापासून पूर्वेला आलं तर मी बोलला आपण पुढे असणार आहोत टाइमच्या. ठीक आहे, तर मग त्यामुळे जसं जसं पूर्वेला आपण जाऊ तसा तसा टाइम जास्त असणार आहे, पुढे असणार आहे. बिकॉज सूर्य पूर्वेला उगवतो, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतीये. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी लवकर सकाळ होणार आहे, 2 तास इकडे लेट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इकडे जर पहाटे 4:30 वाजलेले असतील तर त्याच वेळी अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळचे 6:30 वाजलेले असतील. ठीक आहे, म्हणजे 2 तासांचा डिफरन्स याच्यामध्ये आहे. आय होप हे समजलं असेल. ठीक आहे, सो 2 तासांचा डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. सर्वात आपलं पश्चिमेकडील राज्य आहे गुजरात, सर्वात पूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि रेखावृत्तामधील 29 डिग्रीच्या डिफरन्समुळे त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स येतो, 2 तासाचा. बट असं आहे का मग घड्याळात आपल्या इकडे 4:30 वाजलेत आणि मग अरुणाचल मध्ये 6:30 नाही. त्यामुळे ही स्टँडर्ड लाईन जी आहे ती आपण ठेवलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जेवढे वाजलेले असतील तेवढेच इथेही आणि इथेही आपण गृहीत धरणार आहोत, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घड्याळे आपण तयार करणार नाही. ठीक आहे, त्यामुळे ह्या स्टँडर्ड लाईनचा उपयोग केलेला आहे की ह्या लाईनवरती जो काही टाइम असेल तो देशातील प्रत्येक ठिकाणी तर तोच टाइम गृहीत धरलेला जाईल. ठीक आहे, तोच टाइम गृहीत धरला जाईल. त्यामुळे इकडे जरी 4:30 वाजलेले असतील आणि इकडे 6:30, बट पूर्ण भारतात किती वाजलेले असतील गृहीत धरलं तर 5:30. सगळ्यांची घड्याळ त्या वेळेला 5:30च दाखवतील. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं कोणत्या राज्यातून 5 होत आहे. मकाऊ, MACOU, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा अँड उत्तर प्रदेश. सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आहे गुहार मोठी आणि सर्वात पूर्वेकडील ठिकाण आहे किबिथू 97 डिग्रीवरती. ठीक आहे, सर्वात दक्षिणेकडील मेनलँड जो हा इंडिया आहे सगळ्यात दक्षिणेकडे आहे कन्याकुमारी. त्याच्याही खाली आंध्र प्रदेशचा जर आपण पाहिला तर इंदिरा पॉइंट हा आपला सर्वात दक्षिणेकडील आपलं ठिकाण आहे. ठीक आहे, हे आहे PDF मध्ये नेक्स्ट, बट जर स्लाइड ओपन केलेली आहे तर मी तुम्हाला इथेच पाहायला सांगेन. ठीक, इंदिरा पॉइंट सर्वात खाली. सर्वात नॉर्थला कोणता आहे, इंदिरा कोल. सर्वात नॉर्थचा पॉइंट आहे इंदिरा कोल. सर्वात खाली कन्याकुमारी आणि अंदमान निकोबारचं पाहिला तर इंदिरा पॉइंट. ठीक आहे, सगळ्यात पश्चिमेकडील गुहार मोठी गुजरात आणि सर्वात पूर्वेकडील किबिथू अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, सो आय होप सो तुम्हाला टाइम कसा ठरवला जातो ते कळालं असेल. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट फॅक्ट आहे.
क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहेत, प्रिलिम्सलाही विचारले जातील आणि मेन्सलाही. ठीक आहे. सो आपण पाहिलं 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखावृत्तावरून आपण पाहिलं जी आपली भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते. मकाऊ या राज्यांमधून ती टाइमलाईन जी आहे प्रमाण वेळचे जे रेखावृत्त आहे ते पास होतं. यस, भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणतं आहे? गुजरात. आणि अतिपश्चिमेकडील राज्य, ठीक आहे, म्हणजेच अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. यांच्यात 1 तास 56 मिनिटे म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 2 तास वेळेचा फरक आहे. मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं का आहे, कारण दोन्ही रेखावृत्तामध्ये 4 डिग्रीचा येतो. 30 डिग्रीचा डिफरन्स म्हणजेच 120 मिनिट्स म्हणजेच 2 तास. ठीक आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट मूव. यस, हे लक्षात ठेवा की भारतात एकच प्रमाण वेळ आहे. आपण पाहिलं 82 डिग्री 30 मिनिट पूर्व ही आपली प्रमाण वेळचं रेखावृत्त आहे. आपल्याकडे एकच प्रमाण वेळ आहे. ठीक आहे. इव्हन एक्सपर्ट जे आहे ते आता सजेस्ट करत आहेत की भारतासाठी दुसरी प्रमाण वेळ असावी, परंतु ते अजून फिक्स झालेलं नाही आणि सध्या तरी भारतामध्ये एकच प्रमाण वेळ आहे. ठीक आहे. सो सर्वाधिक प्रमाण वेळा या फ्रान्स देशाच्या आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वाधिक प्रमाण वेळा फ्रान्स देशाच्या आहेत आणि त्या 12 आहेत. 12 प्रमाण वेळा आहेत. ठीक आहे, फ्रान्सच्या. का? बिकॉज फ्रान्स जर पाहिलं तुम्ही, आय शो यू. ठीक आहे. येस, फ्रान्स कोणत्या खंडात आहे? युरोप. ठीक आहे. सो युरोप आणि यस, ठीक आहे. सो युरोप खंडात या ठिकाणी आपल्याला फ्रान्स दिसतो. ठीक आहे. मग तुम्ही बोलाल एवढी छोटी कंट्री आहे तर त्याला 12 प्रमाण वेळा का आहेत? बिकॉज फ्रान्स इथे असेल, परंतु फ्रान्सचे काही बेट अटलांटिक ओशन मध्ये आहे, काही इंडियन ओशन मध्ये आहे. घरी गेल्यावर मॅप पहा, मॅप मध्ये पहा इथे खाली कोणत्या देशांची बेटे आहेत. काही बेटे पॅसिफिक मध्ये आहेत. सो म्हणजे फ्रान्सचा तुम्ही विस्तार पाहताय इथपासून इथपर्यंत. ठीक आहे. आणि या सगळ्या ठिकाणी सेम टाइम ठेवणं फिजिबल आहे का? ऑब्विसली नाही. आपला छोटा आहे त्यामुळे आपल्याला एक जी आहे प्रमाण वेळ भरपूर होते, परंतु फ्रान्सचा विस्तार वेगळा असल्यामुळे कन्फ्युजन होईल आणि त्यामुळे फ्रान्सच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत. त्यामुळे फ्रान्सच्या सर्वाधिक म्हणजे 12 प्रमाण वेळा दिसून येतात. इम्पॉर्टंट फॅक्ट प्रिलिम्सला विचारू शकतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे? महाराष्ट्राचं स्थान आपल्याला क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे. रेखावृत्त, अक्षवृत्त, प्रमाण वेळ या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट चलो पुढच्या पॉइंट वरती जाऊया. येस, विस्तार. येस, थोडासा पार्ट राहिलेला आहे. चलो अगेन मोठा श्वास घ्या, ब्रेनला फ्रेश करा, थोडे हात रफ करा एकमेकांवरती. ह्या छोट्या छोट्या एक्सरसाइज आहेत ज्या माइंड फ्रेश व्हायला, ब्रेन फ्रेश ठेवायला तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. नेक्स्ट नाऊ आता आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्राचा विस्तार. ठीक आहे. त्याच्या आधी आपण पाहून घेऊ भारताचा विस्तार. भारत एक मिनिट. येस, ठीक आहे. सो भारताचा विस्तार पाहतोय आपण.
क्षेत्रफळ, येस, ठीक आहे. जस्ट अ मिनिट, हा, ठीक आहे. आय थिंक सो ही स्लाइड थोडीशी खालीवर झालेली आहे. क्षेत्रफळ, ठीक आहे, ओके. चला पाहू भारत व महाराष्ट्राचा विस्तार. ठीक आहे, आता भारताचा विस्तार आपण पाहत आहोत. तर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जर पाहिला आपण, पूर्व ते पश्चिम विस्तार जर पाहिला ते एकूण आहे 2933 किलोमीटर. ठीक आहे, आणि दक्षिण उत्तर विस्तार पाहिला तर तो आहे 3214 किलोमीटर. ठीक आहे, सो भारताचा पूर्व पश्चिम विस्तार 2933 किलोमीटर आणि दक्षिण उत्तर विस्तार आहे 3214 किलोमीटर. ठीक आहे, मग काय दिसतंय आपल्याला फिगर वरून की दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो जास्त आहे. ठीक आहे, सो भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. वन लाइनर आयोग टाकू शकतो, 4 पर्याय देऊ शकतं, त्या 4 पर्यायापैकी एक ऑप्शन जो आहे हा असू शकतो. ठीक आहे, की भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे. इज इट करेक्ट? यस. ठीक आहे, नेक्स्ट सागर किनारा जर पाहिला तर आय होप सो तुम्हाला माहिती असेल भारताला सागर किनारा लागलेला आहे. तिन्ही बाजूने आपण सागराने वेढलेलो आहोत. या बाजूला आहे आय एम सो सॉरी, ठीक आहे, जस्ट थोडीशी ड्रॉइंग समजून घ्या. तर या साईडला अरबी समुद्र, या साईडला बंगालचा उपसागर आणि खाली हिंदी महासागर. ठीक आहे, सो हे 3 जे आहे आपल्याला समुद्र किनारा तिन्ही बाजूने लाभलेला आहे. तर सागर किनारा पाहिला तर मुख्य भूमीचा जो आहे सागर किनारा तो 6100 किलोमीटरचा आहे. ठीक आहे, मुख्य भूमीचा जो आहे तो 6100 किलोमीटरचा आहे समुद्र किनारा. आणि एकूण म्हणजे ही मुख्य भूमी 6100 किलोमीटर प्लस जी काही बेटं आहेत लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार, तर यांचा जर धरला तर 7517 किलोमीटर टोटल आपल्याला सागर किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं, मुख्य भूमी 6100 किलोमीटर आणि एकूण आहे 7517 किलोमीटर. एकूण विचारलं 7517 किलोमीटर आणि जर मुख्य भूमीचा फक्त विचारला तर 6100 किलोमीटर. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात राज्याला. ठीक आहे, सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे गुजरात राज्याला आणि सर्वात कमी लाभलेला आहे तो गोवा. ठीक आहे, सो सर्वात कमी जो सागर किनारा लाभलेला आहे तो गोव्याला लाभलेला आहे आणि सर्वाधिक जो आहे तो गुजरात मध्ये लाभलेला आहे. ठीक आहे, जस्ट एक इमेज दाखवते जेणेकरून तुम्हाला आणखी क्लिअर होईल. टाइम जाऊ द्या बट कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. येस, दिस इज पूर्व पश्चिम किती आहे हे 2933 किलोमीटर. ठीक आहे, दक्षिण उत्तर दक्षिण 3214 किलोमीटर. ठीक आहे, सो हा विस्तार जो आहे 3214 किलोमीटर आहे आणि हा जो विस्तार आहे तो 2933 किलोमीटर आहे. ठीक आहे, सो आणि हे पहा इकडे आहे अरेबियन सी, खाली आहे हिंदी महासागर आणि या ठिकाणी बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर. ठीक आहे, सो जर ही फक्त समुद्र किनारा हा जर पाहिला तो हा आहे 6100 किलोमीटर मुख्य भूमीचा. त्याच्यात जर लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांचा धरला तर 7215 किलोमीटरचा. ठीक आहे,
तो आय होप सो हे क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. नेक्स्ट आता आपण महाराष्ट्राचा असाच विस्तार पाहू. पूर्व पश्चिम लांबी किती आहे, दक्षिण उत्तर लांबी किती आहे. ठीक आहे. येस. नाऊ महाराष्ट्राचा जर पाहिला पूर्व पश्चिम विस्तार, पूर्व पश्चिम किती आहे 800 किलोमीटर. ठीक आहे. दक्षिण उत्तर विस्तार आहे 720 किलोमीटर. मग आता सांगा, जसं आपण भारताच्या बाबतीत पाहिलं की भारताचा दक्षिण उत्तर 3214 किलोमीटर जास्त आहे पूर्व पश्चिम पेक्षा. तर मी ते सांगा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे की दक्षिण उत्तर जास्त आहे. इथे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम जास्त आहे 800 किलोमीटर. ठीक आहे. ठीक आहे. नाऊ महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे. ठीक आहे. गोष्ट लक्षात ठेवा, फॅक्ट लक्षात ठेवा. ही इथे सुद्धा गडबड करू शकता आयोग, पूर्व पश्चिमच्या ऐवजी दक्षिण उत्तर देऊ शकतो, बट आपल्याला क्लिअर असायला हवं. ठीक आहे. नेक्स्ट आता समुद्र किनारा पाहू. आपल्याला आहे का, यस. कोणता समुद्र किनारा आहे, तर अरबी समुद्र किनारा. ठीक आहे. सागर किनारा आपल्याला 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. 720 आपली दक्षिण उत्तर आहे, त्यामुळे दक्षिणेपासून उत्तरेकडे पश्चिम बाजूला आपल्याला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे. सर्वाधिक सागरी किनारा जो लाभलेला आहे तो कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे, रत्नागिरी 237 किलोमीटर. नेक्स्ट रायगड 122 किलोमीटर. नेक्स्ट सिंधुदुर्ग 120 किलोमीटर. बृहन्मुंबई, मुंबई शहर मुंबई उपनगर दोन्ही मिळून बृहन्मुंबई 114 किलोमीटर. पालघर 102 किलोमीटर. ठीक आहे. आणि ठाणे 25 किलोमीटर. ठीक आहे. ठाणे आहे 25 किलोमीटर. रत्नागिरी सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरी. नेक्स्ट रायगड, थर्ड सिंधुदुर्ग, फोर्थ मुंबई, 5 पालघर आणि 6 ठाणे. ठाणे जस्ट 25 किलोमीटर. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. लेट मी शो यू इमेज. यस. तर हे पहा, महाराष्ट्र उत्तर दक्षिण 700, इकडे 700 आहे काही बुक्स मध्ये, काही बुक्स मध्ये 720 आहे, बट 720 हे प्रमाण आहे, तर 720 माना. ऑप्शन मध्ये चेक करायचं आहे. दक्षिण उत्तर लांबी 720 आणि पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती आहे 800 किलोमीटर. ठीक आहे. सो हे पहा, इमेज मध्ये पहा, हा जास्त ब्रॉड आहे, हे जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे ऍज कम्पेअर टू दिस. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची जास्त आहे, भारताची दक्षिण उत्तर जास्त आहे. ओके. हे इझी आहे, याच्यात कन्सेप्ट नाही आहे. यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला फॅक्ट्स ज्या आहेत, आकडे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. याच्यात एक्सप्लेन करायला काही जास्त नाहीये. महाराष्ट्राचा विस्तार झाला. येस. विस्तार झाला. ठीक आहे. नाऊ क्षेत्रफळ पाहू आपण. या दोन कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत की भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात येतो, इव्हन महाराष्ट्र सुद्धा उत्तर पूर्व गोलार्धात येतो, आणि महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला आहे. सोपं आहे, मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे क्षेत्रफळ. ठीक आहे. तर क्षेत्रफळामध्ये भारताचं पाहूया आपण. टॉपिकला नाव महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, स्थान आणि विस्तार दिलेला आहे, बट ज्यावेळेस हे दोन्ही भारत आणि महाराष्ट्र दोन्ही तुम्ही कंपॅरिझन मध्ये कराल, पॅरलल मध्ये कराल, त्यावेळेस गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या होतील. ठीक आहे. आणि त्यामुळे मी हे दोन्ही जे आहे ते एकत्र घेतलेलं आहे.
तर भारताचा क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. 32,87,263 चौरस किलोमीटर. ठीक आहे, हे एकक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो भारताचं क्षेत्रफळ आहे 32 लाख आणि हेक्टर्स मध्ये किती होतं हे तुम्ही कॅल्क्युलेट करून त्या ठिकाणी लिहायचं आहे. बिकॉज आयोग विचारू शकतो हेक्टर्स मध्ये किती आहे भारताचं क्षेत्रफळ. भारताचं चौरस किलोमीटर मध्ये आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. प्रत्येक अंक लक्षात ठेवायचा आहे. आयोग या ठिकाणी चुकवते, याही ठिकाणी चुकवू शकते. जशीच्या तशी फिगर लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, जगाचा किती आहे हे क्षेत्रफळ? 2.42%, 2.42%. ठीक आहे, 2.42%. म्हणजे जगाचं जर 100% क्षेत्रफळ असेल तर त्याच्यातील भारताचं क्षेत्रफळ किती आहे? जस्ट 2.5%, अप्रॉक्सिमेटली 2.5% आहे. ठीक आहे, मग हे जे क्षेत्रफळ आहे हा सुद्धा PYQ आहे. अगेन हा सुद्धा PYQ आहे. हेक्टर्स मधला जो आहे तो सुद्धा PYQ आहे. आपण PYQ आणि सिलेबस या दोनच गोष्टींना धरून पुढे जाणार आहोत. ठीक आहे, सो हे जे क्षेत्रफळ आहे भारताचं हे चीनच्या क्षेत्रफळाच्या किती आहे? 1/3, 1/3. ठीक आहे, म्हणजे चीनचं क्षेत्रफळ आपल्यापेक्षा तिप्पट आहे. कळलं? आपलं त्यांच्यापेक्षा 1/3 आहे, तर त्यांचं आपल्यापेक्षा तिप्पट आहे. लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट फॅक्ट. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मग जगात आपला कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. ठीक आहे, सो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7वा क्रमांक भारताचा लागतो. पहिला कोणता आहे? पहिला आहे रशिया, नेक्स्ट कॅनडा, तिसरा आहे चायना, चौथा आहे USA, पाचवा आहे ब्राझील, ठीक आहे, 6 ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, 6 ऑस्ट्रेलिया आणि 7वा भारत. ठीक आहे, सो 1 नंबर रशिया, 2 नंबर कॅनडा, 3 नंबर चायना, 4 नंबर USA, 5 नंबर ब्राझील आणि 6 नंबर आहे ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि आपला नंबर लागतो 7. मग सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य कोणतं आहे? राज्य कोणती आहेत? जर नंबर वाईज पाहिलं तर सर्वाधिक क्षेत्रफळ आहे राजस्थानचं. अनेक बुक्स मध्ये याच्या फिगर्सही दिलेल्या आहेत, बट गरजेच्या नाही. यू जस्ट प्रिलिम साठी यांची नावे लक्षात ठेवणे महत्वाचे आहेत. हे बेसिक आहे, सर्वांना माहिती आहे. सो राजस्थान सर्वाधिक क्षेत्रफळाचं राज्य आहे भारतामध्ये. नेक्स्ट आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला येतं महाराष्ट्र. ठीक आहे, सो 3 नंबरला कोणता राज्य येतं? तर महाराष्ट्र आपला 3रा नंबर लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. हे झाले सर्वाधिक क्षेत्रफळाची राज्य. ठीक आहे, नाव लेट्स सी की सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्य कोणती आहेत? तर सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्य आहे गोवा. 1 नंबर गोवा. ठीक आहे, आणि 2 नंबर सिक्कीम. सर्वात कमी क्षेत्रफळाचं राज्य आहे गोवा आणि नेक्स्ट सिक्कीम. ठीक आहे, सर्वाधिक राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वात कमी गोवा आणि सिक्कीम. ठीक आहे, हे जर मॅप मध्ये ऑब्झर्व केलं तरीही तुम्हाला एरिया दिसून येईल. त्यामुळे सांगते मॅप पाहत चला, मॅप सोबत ठेवत चला. ठीक आहे, नेक्स्ट जर केंद्रशासित प्रदेश जर आपण पाहिले, ठीक आहे, ओके सॉरी ही एवढीच जातीये. ठीक आहे, सो केंद्रशासित प्रदेश जर आपण पाहिले तर सर्वाधिक क्षेत्रफळ केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे लडाखचं. ठीक आहे, आणि सर्वात कमी क्षेत्रफळ आहे लक्षद्वीप. ठेवायला
लक्षात ठेवायला सोपं, लडाख आणि लक्षद्वीप. लक्षद्वीप जर मॅप मध्ये पाहिलं तर एकदम छोटे बेट आहेत आणि लडाख हा मोठा टेरिटरी आहे. त्यामुळे केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ आहे लडाख आणि सर्वात कमी क्षेत्रफळ आहे लक्षद्वीप. ठीक आहे. येस, नाउ लेट्स सी महाराष्ट्राचा क्षेत्रफळ. येस, ठीक आहे. तर महाराष्ट्राचे जर क्षेत्रफळ आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. ठीक आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. मगाशी मी सांगितलं हेक्टर्स मध्ये विचारू शकता, आयोगाने विचारलेलं आहे, महाराष्ट्राचं विचारलेलं आहे, आयोग भारताचं विचारू शकतो. ठीक आहे. हम महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवायचंच आहे. आयोग कुठेही फिगर चेंज करू शकतो, आकड्यांमध्ये गफलत करू शकतो. ठीक आहे. आणि तेच लाख हेक्टर्स मध्ये आहे 307.70 लाख हेक्टर्स. ठीक आहे. सो 307.70 लाख हेक्टर्स. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ इथेच पाठ करायचंय 3,07,713 चौरस किलोमीटर किंवा 307.70 लाख हेक्टर्स. ठीक आहे. फिगर आहे, कन्सेप्टचा पार्ट नाही. ठीक आहे. भारतात आपला लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक. आपण लास्ट स्लाइडला पाहिलं. 1 नंबर राजस्थान, 2 नंबर आहे कोण, मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर. त्याच्यापैकी महाराष्ट्राने किती व्यापलेलं आहे तर 9.36%. ठीक आहे. एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% जे आहे ते क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. यस. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व क्लिअर केलेलं आहे किंवा आपण ह्या गोष्टी शिकलेलो आहोत. भारत आणि महाराष्ट्र या दोघांचंही आपण स्थान, विस्तार आणि आकार या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या गोष्टी टाइम टू टाइम रिवाइज करायच्या आहे. आय से रिव्हिजन इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. नवीन आहात किंवा जुनं तुम्ही करत आहात तर ह्या गोष्टी रिवाइज करायच्या आहेत, त्यावेळेसच त्या फायद्याच्या ठरतील. यासोबतच मॅप्स पाहायचे आहेत. मॅप्सने गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. नेक्स्ट आपण लेक्चर्स जे आणू त्याच्यामध्ये जिओग्राफीचे आणखीही पार्ट्स, इव्हन आपण सर्व जिओग्राफी कव्हर करणार आहोत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर चॅनलच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन आहे तर त्याच्यामध्ये किंवा कॉमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.